फॅमिली, कसे आहात तुम्ही सर्व? वेलकम टू पायल शिंदे व्लॉग. तर आज मी तुमच्या समोर घेऊन आलेली आहे एक नवीन डिलिशियस माउथ मेल्टिंग पनीर शॉर्मा रेसिपी. पण मला प्रॉमिस करा की ही रेसिपी तुम्ही दुसऱ्या कोणाला शिकवणार नाही. जर सर्वांनी ही रेसिपी घरी बनवली तर तुमची रेसिपी राहणार नाही, जग प्रसिद्ध होईल. तर चला, तुमचा आणि माझा वेळ वाया न घालवता वळूया सामानाच्या यादीकडे. पण हा लास्ट टाइम मी ओट्स आणि बीटरूटचा डोसा बनवला होता. तो कोणी घरी ट्राय केला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आजच्या रेसिपीसाठी लागणारं सर्व सामान मी ऑलरेडी ब्लिंकिटमधनं मागवलं आहे, जे करून तुम्हाला पण वाट बघायला नको आणि मला पटकन बनवायला घेता येईल. तर चला, सामानामध्ये आपल्याला लागणार आहे कांदा, टमाटर, थोडासा धनिया, फिलिंगसाठी आपल्याला लागणार आहे पनीरला आपल्याला कोटिंग करायचे, त्याच्यासाठी लागणार आहे दही, हा पराठा असणार आहे, चाट मसाला, घरात अवेलेबल असणारे स्पायसीस, सॉस, आणि माझ्याकडे पास्ता सॉस पण अवेलेबल होता, तर तोही मी घेतलाय. तो एक ऑप्शनल आहे. आणि अद्रक लसणची पेस्ट. तर चला, या आता आपण पनीरला कोटिंग करूया. 2 चम्मच दही, त्याच्यात जाईल थोडासा अद्रक लसणची पेस्ट, मग जाईल तिखट, धनिया, जीरा पावडर, मीठ आणि चाट मसाला. आता कढई गरम झालेली आहे. आपण त्याच्यात टाकणार आहोत तेल गरम झालं की आपलं जे हे पेस्ट बनवलं होतं पनीर कोटिंग साठी, त्यात आपण पनीर डीप करून असे डीप करायचं आणि त्याला फ्राय करायचं. आता ह्याला मी पनीर डीप केलंय. सो पनीर असे फ्राय झालेले पाहिजेत. आपण फ्रँकी बनवायची तयारी करणार आहे. तर आता फ्रँकीसाठी मी थोडंसं बटर यूज करणार आहे आणि एक अंडा पण यूज करणार आहे. हे पण ऑप्शनल आहे. तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही अंडा टाकू शकता. आता बघा मी काय करते. अंड्यामध्ये मी थोडंसं पेपर टाकलंय आणि सॉल्ट कारण की आपण ऑलरेडी पनीरच्या कोटिंग मध्ये लावलं होतं, म्हणून सॉल्ट नाही लावायचं जास्त. आणि हे आता ब्लिंकिट मधून असा पराठा मागवलाय, पण तुम्ही घरात अवेलेबल कोणतीही पोळी वापरू शकता. 10 पराठे याच्यावरती ठेवून द्यायचं. गाईज, एक प्रॉब्लेम झालेला आहे की मी जे ब्लिंकिट मधनं पराठे मागवले होते ते खूप छोटे आहेत. त्याच्यामुळे काय होतं की जो आपलं काय म्हणतात, मी स्टफिंग केल्यावर, फ्रँकीला स्टफिंग केल्यावर ती राऊंड होऊन ती बंद होत नाही आहे. तुम्ही मला दाखवते त्याची हालत काय झाली आहे. होतं मी त्या स्टफिंग टाकलं, आता ते बंद नाही होईल. तर माझ्या घरी एक पोळी अवेलेबल आहे, तर मला त्याच्यामध्ये बनवते. तर चला, दुपारची पोळी राहिली होती तर त्या पोळीचा मी आता ट्राय करून बघते. यार किती वेस्ट होतंय. शिट, परत एक लास्ट ट्राय मारते की बनते का नाही. एवढं फ्रँकीज कोण खातील. ही
पोळी आहे, पोळीला ठेवलंय, बटर लावते. आता जे पनीरचं मी स्टफिंग केलं होतं ते मी ठेवते याच्यावरती. अनियन, थोडेसे धनिया आणि आता ह्याला रोल करूया. की बनवली आहे. लास्ट टाइम तर माझी चांगली बनली होती, पण ह्या टाइमला माहिती नाही काय झालंय तर बनलीच नाही. तर आता मी याचा एक फायनल लुक तुम्हाला दाखवते आणि मी एन्जॉय करते. तर ही आहे पनीरचं थोडंसं स्टफिंग राहिलं होतं ते, आणि फ्रँकी थोडासा अनियन सॉस. इथं अशी बनलेली आहे फ्रँकी, तुम्हाला दाखवते मी. तर मी फ्रँकी खाऊन बघते. Crispy. Yum 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 yum. टेस्ट मध्ये A1 लागतीये. खाली हे झालं की माझा पराठा साईज स्मॉल मध्ये आला आणि म्हणून मी फसली गेली. बाकी पोळी अवेलेबल होती म्हणून ही रेसिपी सक्सेसफुल झाली. नंतर ही एवढं शूट करून पण मला ही टाकायला जमलं नसतं, कारण की ते बनतच नव्हतं. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असे कोणती नवीन नवीन रेसिपी तुम्हाला माझ्याकडनं हवी असेल तर मला नक्की कमेंट करा. बाय.